नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. इसवी सन 1708 गुरु गोविंद सिंगांना जयपूरमध्ये जैत्राम महंत जैत्राम नावाचे एक सत्पुरुष भेटले. त्यांनी गुरु गोविंद सिंगांना नांदेडला जावं असं सुचवलं. तिथे माधवदास नावाचे एक वैरागी राहतात, त्यांना भेटावं. तुमच्या कार्यामध्ये ते अत्यंत उपयुक्त ठरतील. गुरु गोविंद सिंग नांदेडला आले. माधवदास नावाचे हे सत्पुरुष कुठे राहतात ते शोधून काढलं. त्यांच्या कुटीच्या बाहेर एक खाट होती. त्यांचे काही सोबतची मंडळी सेवक होते. गुरु गोविंद सिंग गेले आणि सरळ त्या खाटेवर कोणालाही न विचारता बसले. तिथे गेल्यानंतर गुरु गोविंद सिंगांच्या लक्षात आलं होतं आपण कुठे आलोय ते आणि कोणाकडे आलोय. त्यांनी माधवदासना ओळखलं होतं. आपल्या खाटेवर आपल्याला न विचारता येऊन हे कोण बसले असं म्हणून माधवदास तिथे आले. त्यांना थोडा रागही आला. कोण आहात तुम्ही, काय आहे? गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं की मी तुला ओळखलाय, तू मला ओळखलं नाहीयेस. मग गुरु गोविंद सिंग म्हणाले की जरा डोळे बंद कर आणि ध्यान कर. माधवदासांनी डोळे बंद केले, थोडा वेळ ध्यान धरलं आणि मग त्यांनी गुरु गोविंद सिंगांना ओळखलं आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाले, बापरे, तुम्ही तर माझे गुरु आहात. आज तुम्ही मला भेटलात, मी धन्य झालो. मला शिष्य म्हणून मानून घ्या. गुरु गोविंद सिंगांनी त्याला शिष्य म्हणून मानलं आणि बंदा सिंग, बंदा बैरागी असं नाव दिलं. मग तिथे गुरु गोविंद सिंग हे राहायला लागले, निवास केला. हे सगळं इसवी सन 1708 सालचं. कोण आहेत हे माधव सिंग? हे जे माधव सिंग आहेत यांचा जन्म 1670 मध्ये काश्मीरमधल्या राजौरी इथे झाला. त्यांचं मूळचं जन्माचं नाव हे लक्ष्मणदास असं होतं. थोडे मोठे झाले, थोडी अध्यात्माकडे रुची होती आणि मग त्यांना जानकी प्रसाद नावाचे एक संन्यासी भेटले. ते वैष्णव होते. त्यांनी यांना वैष्णव पंथात आणलं आणि माधवदास म्हणजे माधव म्हणजे श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू, विष्णूचा दास असं म्हणून त्यांना दीक्षा दिली आणि म्हणे तू आता जा. मग हे निघाले दक्षिणेकडे, पंचवटीला आले. तिथे पंचवटीला अवधरनाथ नावाचे दुसरे एक संन्यासी पुरुष भेटले. त्यांनी त्यांना काही विद्या शिकवल्या आणि तिथून माधवदास निघाले आणि नांदेडला येऊन राहिले. तिथे राहायला लागले. पाठोपाठ गुरु गोविंद सिंग आले आणि गुरु गोविंद सिंगांना एक पठाण शिष्य हा तिथे गुरु गोविंद सिंगांना शोधत आला. तो गुरु गोविंद सिंगांचा शिष्य म्हणून तिथे राहिला आणि तो शिष्य जो होता हा खरं म्हणजे छद्मवेशात आलेला पठाण होता. लाहोरचा गव्हर्नर वजीर खान यानं त्याला गुरु गोविंद सिंगांना मारायला पाठवलं होतं. हळूहळू त्यांनी गुरु गोविंद सिंगांचा विश्वास संपादन केला आणि एक दिवस गुरु गोविंद सिंग झोपलेले असताना त्यांना मारायचा प्रयत्न झाला. गुरु गोविंद सिंग जागे झाले, सावध झाले आणि स्वतःचा प्राण त्यांनी वाचवला. पण ह्या बंदा बैरागीला काही ते सहन झालं नाही. त्याला राग आला, दगा झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी ह्या पठाणाचं हत्या करून टाकली, वध करून टाकला. आणि गुरु गोविंद सिंगांना सांगितलं मला तुम्ही जायला द्या. मधल्या काळामध्ये त्यांनी त्या पठाणाकडनं काढून घेतलं, कोणी पाठवलंय. त्यांनी सांगितलं लाहोरचे जे सरदार आहेत वजीर खान यांनी मला पाठवलेलं आहे.
गुरु गोविंद सिंगांची हत्या करायला. एवढं ऐकून घेतल्यानंतर त्याला मारून टाकलं आणि बंदा बैरागी गुरु गोविंद सिंगांना गळ घालू लागला की मला जाऊन द्या, मला त्या वजीर खानचा काटा काढायचा आहे, प्रतिशोध घ्यायचा आहे. सुरुवातीला गुरु गोविंद सिंग शांत होते, नको म्हणाले, कशाला असं सगळं करायचं. नाही म्हणे, मला जाऊन द्या, आपण हिंदू धर्माचं रक्षण करायला शीख पंथाची स्थापना केलेली आहे आणि हा तर आपल्या विरोधात उठलाय, याचा काटा काढलाच पाहिजे. एवढं सगळं म्हटल्यानंतर गुरु गोविंद सिंग तयार झाले. त्याची एक कठोर परीक्षा घेतली. हा परीक्षेमध्ये खरा उतरला, उत्तीर्ण झाला आणि मग गुरु गोविंद सिंगांनी त्याला बंदा सिंग बहादूर अशी उपाधी दिली. हा बंदा सिंग बहादूर मग तिथून निघाला. वाटेत सोनपत लागलं. सोनपतला एक जलालुद्दीन म्हणून नावाचा होता, जलालुद्दीन खान. हा जलालुद्दीन खान म्हणजे गुरु गोविंद सिंगांचे वडील गुरु तेग बहादूर यांची हत्या करणारा. ह्या जलालुद्दीननं गुरु तेग बहादुरांवर अत्याचार केले, त्यांनी इस्लाम स्वीकारावं म्हणून. पण गुरु तेग बहादुरांनी इस्लाम स्वीकारला नाही, सगळे अत्याचार सहन केले आणि शेवटी मृत्यूला कवटाळलं. तिथून मग बंदा बैरागी हा सरहिंदला निघाला, ज्या ठिकाणी वजीर खान होता. त्या वजीर खानाशी युद्ध केलं. त्यावेळेला वजीर खानाकडे 25,000चं सैन्य होतं आणि गुरु बंदा बैरागीकडे 10,000चं सैन्य होतं. पण हे 10,000 सैनिक अत्यंत कडवे, निष्ठावान, कट्टर सैनिक होते. त्यांनी 25,000च्या वजीर खानच्या सैन्याला हरवलं आणि वजीर खानचा काटा काढण्यात बंदा बहादूर हे यशस्वी झाले. ही गोष्ट आहे सन 1710ची. पुढे ते तिथून लोहागड, हे मुलकीपूर नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी हा लोहागड आहे. तिथे गुरु गोविंद सिंग हे येऊन राहिले. तिथून पुढे ते गुरदासपूरला गुरदास नांगल या गावामध्ये आले. छोटं गाव, पण त्याला चारी बाजूनी मोठा कोट होता, त्यामुळे ते सुरक्षित होते. त्यांच्यासोबत 200 सैनिक होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर आक्रमण करायला चालून आला अब्दुस समाद खान. हा मुघलांचा तिकडचा गव्हर्नर होता. त्यावेळेला मुघल बादशाह होता बहादूर शाह पहिला. 1857चा बहादूर शाह जाफर हा दुसरा, हा बहादूर शाह पहिला. आणि मग आता बंदा सिंग बहादूरला पकडायचं आणि राजासमोर पेश करायचं, बादशहासमोर. असं म्हणून त्यांनी या गुरदास नांगल गावाला वेढा घातला. 8 महिने हा वेढा चालला. आतल्या 200 शीख सैनिकांनी 8 महिने त्यांचा प्रतिकार केला. पण हळूहळू स्थिती अशी झाली की वेढा घातल्यामुळे बाहेरून अन्नधान्य येत नव्हतं आणि मग या सैनिकांची उपासमार व्हायला लागली. अशक्त झाले, खंगायला लागले आणि अशा अवस्थेमध्ये या अब्दुस समादने एक युक्ती केली आणि आतमध्ये निरोप पाठवला की बंदा बहादूर हे जर आमच्या शरण आले तर आम्ही बाकी कोणाही सैनिकांना काहीही करणार नाही. हे बंदा बहादूरना कळल्यानंतर बंदा बहादूरने दरवाजे उघडले. कुठल्या सैनिकांचं काही ऐकलं नाही की आपल्यामुळे जर हे 200 लोक वाचणार असतील तर मग आपण आपलं जीवनाचा त्याग करू किंवा आपण बादशहाच्या ताब्यात जाऊ. पण बाहेर आल्यानंतर तसं झालं नाही. या अब्दुस समद खाननी बंदा बैरागींसह, बंदा बहादूर यांच्यासह 200च्या 200 सैनिकांना अटक केली आणि यांना आता दिल्लीला बादशहाकडे न्यायचं. पण अब्दुस समादच्या डोक्यात विचार आला की 200 सैनिकांनी 8 महिने तो किल्ला लढवला आणि आपण काही करू शकत नाही. हे जर बादशहाला कळलं तर मग बादशाह आपल्यावर नाराज होईल, म्हणेल 200 लोकांनी तुम्हाला 8 महिने झुंजवत ठेवलं, काय करत काय होतात, आपली लाज जाईल. आणि म्हणून सैनिकांची संख्या दाखवण्यासाठी
वाटेत लागणाऱ्या गावांमधल्या शीख लोकांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली, त्यांची मुंडकी गाड्यांमध्ये भरली आणि ती घेऊन हा दिल्लीकडे गेला की एवढ्या सैनिकांना आम्ही मारून टाकलं. आणि मग ते गाडे, त्याच्यामागे काही मुघलांचे सैनिक, त्या सैनिकांच्या भाल्यावर आणखीन काही शिखांची मुंडकी, असं धरून हा दिल्लीत प्रवेश करता झाला. हे बाकीचे जे होते हे सगळे निरपराध होते आणि 200 लोकांना पकडून आणलेलं, जे बंदा बहादूरचे सैनिक होते. दिल्लीमध्ये आल्यानंतर बंदा बहादूर आणि त्यांचे हे 200 पकडलेले सैनिक त्यांनी राजाला सादर केले. मग काय, मग दिवस ठरला, आता यांना एकतर मारायचं किंवा इस्लाम स्वीकारायला लावायचा. 5 मार्च 1716 या ठिकाणी या सैनिकांना एकेकाला करून इस्लाम स्वीकारतोस का असं विचारलं. इस्लाम स्वीकारत असशील तर सोडून देतो, खाऊ पिऊ घालतो, मजेत राहशील. स्वीकारत नसशील तर मारून टाकू. असं करत या 200 सैनिकाला एकेकाला विचारत मारून टाकलं. कोणीही इस्लाम स्वीकारेन असं म्हटलं नाही. सगळेच्या सगळे बलिदान झाले. आणि मग राहिले ते बंदा बहादूर. आणि मग त्यानंतर 17 जूनला कुतुब मिनारच्या जवळ, दिल्लीमध्ये जिथे कुतुब मिनार आहे त्याच्याजवळ कुतुब बख्तियार याचा दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या ठिकाणी बंदा बहादूरला दोरखंडाने बांधून घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्यालाही विचारलं, मुसलमान हो तर सोडू, मान सन्मान राहील, दरबारात पद मिळेल. बंदा बहादूरने नाही म्हटलं. बंदा बहादूरची जी पत्नी आहे तिला देखील पकडलं आणि तिला राजाच्या जनानखान्यात, बादशाच्या जनानखान्यात पाठवून दिलं. पुढे त्यांचं काय झालं कळलं नाही. बंदा बहादूरला विचारलं, इस्लाम स्वीकारतोस का, तुलाही सोडू, तुझ्या पत्नीलाही सोडू. त्याने नाही म्हटलं. मग त्याच्यावर अत्याचार सुरू झाले. शरीरात ठिकठिकाणी पलिते लावले, जाळायला सुरुवात केली, भाजायला सुरुवात केली. पण गुरु बंदा बैरागी, बंदा बहादूर काही केल्या मान्य करेना. शेवटी मग अत्याचाराची परिसीमा बंदा बहादुरांचा छोटा मुलगा बालक अवस्थेत असलेला त्याला आणलं ह्याच्यासमोर. त्याची छाती फाडली, त्याचं हृदय बाहेर काढलं आणि ते हृदय हात पाय बांधून ठेवलेल्या बंदा बहादुरांच्या तोंडात कोंबलं. इतका नीचपणा या सैनिकांनी केला. पण बंदा बहादूर काही केल्या मान्य करेनात. मग त्यांचे एक एक करून डोळे काढले. आधी एक हात कापला, दुसरा हात कापला. पण हे सगळं करताना बंदा बहादुराच्या तोंडातून हू का चू निघालं नाही. शांतपणे त्यांनी ते सगळं सहन केलं. नंतर एक पाय कापला, दुसरा पाय कापला आणि शेवटी बंदा बहादुरांचं बलिदान झालं. आपला धर्म न सोडण्यासाठी कितीही जबरदस्ती केली तरी मी माझा धर्म सोडणार नाही, यासाठी बंदा बहादुरांचं हे बलिदान हे 17 जून 1716 साली झालेलं आहे. या वीर बलिदानी बंदा बहादूरना प्रणाम. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.